शेतकरी मित्रांनो, आपण इथं लाईव्ह डेमो प्लॉट केलेला आहे. आपलं थोडक्यात महत्व मी तुम्हाला सांगतो, माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव प्रतीक संतोष मोरे. माझं कार्य असं आहे की जे दुर्मिळ होत चाललेलं भारतातले जे जुनं वाण आहे ते पारंपरिक आहे, जे आपण जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. तर आपण आतापर्यंत पैशाची बँक बघितली असेल, रक्ताची बँक बघितली असेल, ब्लड बँक बघितली असेल, आता आपण बीज बँक बघूया. तर जे गावरान वाण आहे, पारंपरिक वाण आहे, ज्याची साठवणूक आपण काळाची गरज आहे, जे दुर्मिळ होत चाललेलं भारतातील वाण ते जपायचं आणि वाढवायचं, अशी बीज बँक आपण केलेली. त्याच्यामध्ये गोकुळ शेती फार्म नावानं आपली बीज बँक आहे. त्याच्यामध्ये आपण बियाणं संकलन करतोय, वाढवतोय, शेतकऱ्यांना दुर्मिळ होत चाललेलं वाण देतोय आणि वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये आपण लाईव्ह डेमो प्लॉट मध्ये जवळपास 26 प्रकारचे भोपळे लावलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास टमाट्याचेच म्हणलं तर टमाट्याचे 50 प्रकारहून जास्त वाण आहेत. त्याच्यामध्ये पालेभाज्या झालं, फळभाज्या झालं, वेलवर्गीय झालं, जे लोकांनी खाण्याची गरज आहे काळाची आणि वाढवण्याची कुठंतरी गरज आहे. कारण की पुढच्या पिढीला जर आपल्याला वारसा काय द्यायचा असेल तर याच्यापेक्षा चांगला वारसा काय असू शकत नाही. कारण की आता आपण बघतोय की घराघरागणीच मोठमोठे रोग व्हायला लागलेत. कॅन्सर म्हणलं तर कॅन्सर सारखे घरटेच व्हायला लागलेत. प्रत्येक घरामध्ये एक ना एक पेशंट मिळतोय. मोठ्यासारखा कोरोना सारखा आजार येतोय. तर त्याचं कारण एकच आहे की आपलं आरोग्य ढासळत आहे. आरोग्य का ढासळत आहे त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य खाण्यावर अवलंबून आहे. आपलं जे खानपान आहे, आपलं जे सेवन आहे ते चुकीचं व्हायला लागलेलं आहे. हायब्रिड वाहनाच्या वापरामुळे त्याच्यावर रासायनिक खताचा भडीमार वापर होतोय आणि त्याच्यामुळे ते आपल्या अन्नामध्ये अन्नाद्वारे शरीरात जाते. त्याच्यामुळे आपलं आरोग्य ढासळतंय. जर आपल्याला आपलं आरोग्य सुधारायचं असेल तर आपलं अन्न बदललं पाहिजे. तर अन्न कशामुळे बदलतंय? देशी गावरान वाण खाल्लं पाहिजे, विषमुक्त पद्धतीने खाल्लं पाहिजे. असं नाही की गावरान लावायचं त्याला फवारणी आहे ती रासायनिक करायची, असं नाही. विषमुक्त पद्धतीनं करायचंय आणि विषमुक्त पद्धतीनेच खायचंय. जर त्या पद्धतीनुसार आपण केलं तरच कुठं तर उद्याचा काळ आपल्याला बघता येईल आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी काय तर वारसा ठेवता येईल, जपता येईल, वाढवता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आता कन्सेप्ट सांगतो काय की शेतकरी रासायनिक खताचा वापर का करतोय, हायब्रिड बियाणं का घेतोय? कारण की उत्पादनामध्ये कालावधीमध्ये दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक तर कालावधी जास्त आहे देशी गावरान वाणाचा, त्याचं कमी असतं, आणि गावरान वाणाचा जो उत्पादनाचा जो रेशो आहे तो कमी जास्त होतो. जे हायब्रिड वाणाचा परफेक्ट असतो, जरा जास्त उत्पादन कमी उत्पादन त्याच्यामध्ये होतं. तर ते मेन कारण आहे. मी म्हणत नाही तुम्हाला 1 एकर करा, 2 एकर करा, 4 एकर करा, 10 एकर करा, काही गरज नाही. आपल्या घरातले आई वडील बहीण भाऊ बांधव जे पण आहेत, जे आपले सख्खे नातलग आहेत, त्यांनी तरी ते खाल्लं पाहिजे गावरान आणि त्यांचं तरी आरोग्य सुधारलं पाहिजे. त्याच्यासाठी मी काय केलंय, एक कन्सेप्ट केली. वर्षभर जेवढं आपण खातो पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय जे आपण वर्षभर खातो ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलं. ह्याच्यामध्ये वर्षभराचा 50 प्रकारचा भाजीपाला आहे, जेणेकरून आपल्याला एकही निदान कोथिंबीर जरी म्हटलं किंवा मसाल्यातलं मोहरी आपण म्हणतो ना, तर मोहरी पण बाहेर ना आणता कामा नये. त्याच्यासाठी याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय वर्षभराचा भाजीपाला आहे. कमीत कमी 1 गुंठा जरी जमीन असेल ना, आणि जास्तीत जास्त 5 गुंठे जरी जमीन असेल तरी आपण करू शकतो, वाढवू शकतो. बियाणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. हे लावायचंय, विषमुक्त पद्धतीनं करायचं आणि विषमुक्त पद्धतीनं खाऊन पुढच्या पिढीसाठी बियाणं जपायचं आणि वाढवायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण करू शकता. जर आपल्याला याचं बियाणं पाहिजे असेल तर आपण माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 8820919805. मी एकदा रिपीट नंबर करतो. व्हिडिओच्या खाली तर तुम्हाला नंबर येईलच. तुम्ही ऑनलाईन घर बसल्या मागवू शकता. घरपोच सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. माझा नंबर आहे 8820919805. मागवा, देशी वाण जपा आणि वाढवा. हे काय कार्य का एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या संस्थेचं नाहीये. हे प्रत्येकानं जर जपलं आणि प्रत्येकानं जर वाढवलं तर उद्याच्या पिढीसाठी काहीतरी एक मौल्यवान आपण ठेवून जाऊ. हे एक मोठं कार्य प्रत्येकानं केलं पाहिजे आणि प्रत्येकानं जपलं पाहिजे. जरी कुणाकडे वेगळं असं काहीतरी वाण असेल जे आमच्याकडे नाही, ते आम्हाला द्या. आमच्याकडलं जे पाहिजे ते तुम्ही फ्री मध्ये घेऊन जावा, काही सुद्धा अडचण नाही. वाण जपवायचं आणि वाढवायचंय फक्त आपल्याला. धन्यवाद.